दबोया स्थानिक निवडणुकांचा कसा धुरळा उडालेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू भगिनी एकत्र नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी, शरद पवार गटाच्या संध्या देशमुख तर काँग्रेसचे सय्यद मेनुमा हनीफ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे, शिंदेंची शरद सोनावणेंचीही उपस्थिती। अमरावती दर्यापूर अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र। दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना युतीच्या उमेदवारी देण्यात आली आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना रंगणार सामना। रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून रिंगणात, तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार। एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिली। कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने नेहमी निवडणूक लढवत आहोत, एवढंच बोले। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्ती अमोल मोहित यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला। दोन्ही राजांचे मनोमिलन नसताना देखील शिवेंद्रराजे उपस्थित, मात्र उदयनराजेंची अनुपस्थिती। चंद्रपुरातल्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण। भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। नामोजवारांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून स्वबळाचा नारा। नगराध्यक्षपदासाठी रवींद्र आरळी यांचा मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल, तर भाजप, राष्ट्रवादी आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे अशी चौरंगी लढत। पंढरपुरात शेवटच्या तासात भाजपकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात आले। श्यामल शिरसाट यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली, तर सर्वसाधारण जागेवर ओबीसी चेहरा भाजपने दिलाय। भाजपच्या बंडोबांना थंड करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष उमेदवारांवर, तर भाजप नेतृत्वाच्या उमेदवारांना आदेश, बंडोबांची घरी जाऊन मनधरणी करा, जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना। आता पाहूया कसा रंगलाय स्थानिक निवडणुकांचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोहोळच्या अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पहाटेच अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या। भाजपचे राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा थिटेंचा आरोप। राजन पाटलांचे लोक पाळत ठेवत असल्याचा त्यांनी केला होता आरोप। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध। माजी आमदार राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून जल्लोष साजरा। नगराध्यक्षपदासाठी सून प्राजक्ता पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यात सामना। वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट। उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 18 जागांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय। संदेश निकम पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। शहराचा विकास भाजपने रखडवल्याचा निकम यांचा आरोप। जळगावच्या 40गाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलोरीचा दिला नारा। आज अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। संगमनेर नगरपालिकेत आमदाराच्या पत्नी विरोधात आमदाराची भावजे अशी निवडणूक रंगणार। अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळे यांच्या भावजे सुवर्णा खताळे यांच्या महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेस नेते थोरातांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा पंजा गायब। अनेक वर्षांपासून होती बाळासाहेब थोरातांची एकहाती सत्ता। सत्यजित तांबे यांच्याकडून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी, तर आई दुर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल। भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेत बंडखोरी। भाजप नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। भाजपकडून राजुरा नगराध्यक्षपदासाठी राधेशा मडाणी यांना आता उमेदवारी मिळण्याची शक्यता, त्यामुळे डोहे नाराज। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी। महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगवेगळे पॅनल तयार। राजगुरुनगर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी महायुतीमध्येच मोठी चुरस। आता आढावा घेऊया स्थानिक निवडणुकांच्या संग्रामाचा। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात। पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज। आम्हीच विजयी होऊ असा विश्वास केला व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर नगर परिषद भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती। 19 जागा भाजपला, तर राष्ट्रवादीला 6 जागा। नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या दिनेश परदेशी यांचा अर्ज दाखल। महाडमध्ये 5 पक्ष एकत्र येऊनही नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच राहणार। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। भरत गोगावलेंविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र।
गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र तर महायुती लढणार स्वबळावर. महाविकास आघाडीकडून सचिन शेंडे, भाजपकडून कशिश जयस्वाल, शिंदेच्या शिवसेनेकडून प्रशांत कटरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माधुरी नासरे निवडणुकीच्या रिंगणात. भंडाऱ्यात ना आघाडी ना महायुती, सर्वच पक्षांकडून स्वबळावर लढण्यासाठी शक्ती प्रदर्शन. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या 4 नगरपालिकांसाठी रंगणार चुरस. तुळजाभवानीचे महंत इच्छागिरी महाराज नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून भरला उमेदवारी अर्ज. महंत इच्छागिरी महाराज सोमवारगिरी मठाचे मठाधिपती. निवडणूक कार्यक्रम आम्ही अडथळा आणणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे तपासणार. कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी. पुढील सुनावणी 19 तारखेला होईल. बीडमध्ये नगर परिषदेसाठी 3 प्रमुख पॅनल आणि सर्वच पक्ष निवडणूक रिंगणात. राष्ट्रवादी शिंदे सेनेचे युती नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवेंचा अर्ज आणि भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर ज्योती घुमरे तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची युती. नगराध्यक्ष पदासाठी पवार गटाच्या स्मिताताई वाघमारेंचा अर्ज. आता पाहूया कशी सुरू आहे स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी सर्वच उमेदवारांनी भरले अर्ज. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3ला निकाल. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू. शक्य तिथे युती झाली. ही छोटी निवडणूक आहे. महापालिकेत वेगळा निकष असतो. आगामी निवडणुकांमध्ये जागावाटपावरून फडणवीसांची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी. वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणेंविरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले. कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती. शहर आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचं उघड समर्थन. कोल्हापुरातील कागलमध्ये 24 तासात राजकीय समीकरणात बदल. नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर माजी खासदार संजय मंडलिक एकाकी. नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाकडे. आधी मुश्रीफांविरोधात मंडलिक आणि घाटगे एकत्र येण्याच्या होत्या चर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये भाजप विरुद्ध मवियाची लढत. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांनी उमेदवारी अर्ज भरला तर मवियाकडून रुपाली पारस लालवाणींचा अर्ज. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा परब केसरकर आमनेसामने. सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विशाल परब आणि दीपक केसरकर आमनेसामने. राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेतून उमेदवारी नाकारली. मुलगा अर्थात अथर्व साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक. अथर्वच्या ऐवजी भाजपला किंवा भाजपतून आयात उमेदवाराला संधीची शक्यता. विदर्भात बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार. भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार. भाजप नेते समीर मेघेंची प्रतिक्रिया.